नमस्कार. मी डॉक्टर सुधीर अनंत काटे. आजचा दिवस म्हणजे परत एकदा माझ्या आयुष्यातील आनंददायी दिवस होता. मावळ तालुक्यातील निसर्गरम्य बेबेडोहोळ गावात जायचा योग आला. खूप दिवस ठरवत होतो, पण जमलं आज, म्हणजे दिनांक 21/6/2024 रोजी. आटपाट नावाच्या एका फार्म हाऊसवर जाण्याची संधी मिळाली. अगदी लवकरच ते आटपाट नावाचे फार्म हाऊस भटकंतीची आवड असणाऱ्या सर्वांच्या आनंदासाठी सुरू होणार आहे. अतिशय सुशोभित पद्धतीने फळझाडांची फुलझाडांची लागवड केली जात आहे. निसर्गामधलं हेही एक ठिकाण आता शौकीनांसाठी आकारास येत आहे. फार्म हाऊसमध्ये शिरतानाच कोकणातील जांभा दगडातल्या 2 वास्तू दिसतात आणि मन प्रसन्न होतं. ऑफिस, डायनिंग हॉल, कॉन्फरन्स हॉल लक्ष वेधून घेतात. कदंब, तमालपत्र अशा वैशिष्ट्यपूर्ण अनेक झाडांचं संगोपन इथे होत आहे. चौथऱ्यावर केलेली राहण्याची तंबूतील व्यवस्था तर मनास खूपच भावते. हळूहळू आटपाट हे फार्म हाऊस भटकंतीत राहण्याची, आरामाची, रात्री मुक्काम करून झोपण्याची, न्याहारी स्वादिष्ट भोजनाची लवकरच व्यवस्था करण्याच्या तयारीत आहे. ट्रीपसाठी 2 दिवस बाहेर निसर्गात अशा विचाराने घराबाहेर आरामासाठी थंड, खूप स्वच्छ हवा अशा मंद झुळकींसह क्वचित येणाऱ्या हुंदडणाऱ्या वाऱ्याबरोबर मुक्तपणे फिरायला येण्यासाठी हे एक नवीन फार्म हाऊस आहे. येथील सुमधुर चविष्ट चहाची चव तर मी अनुभवली आहे. इथे राहून आसपासचे मावळातील खूप ठिकाणं पाहता येणार आहेत. या आटपाट फार्म हाऊसच्या पुढे थोड्या अंतरावर गेल्यावर रत्नागिरीजात्मक या गणपतीचे दर्शन घेण्याचा सुयोग आला. बेबेडोहोळ गाव पायथ्याशी असणाऱ्या या डोंगराचे नाव रत्नागिरी डोंगर आहे आणि या डोंगराच्या उतारावर असणाऱ्या गणपतीचे नाव रत्नागिरीजात्मक गणपती असे आहे. ही माहिती ज्यांच्या जागेवर हे मंदिर आहे त्यांनी, म्हणजे श्री एकनाथ घारे यांनी दिली. अतिशय देखणं, चहूबाजूंनी झाडांनी वेढलेलं, हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी असलेलं हे आध्यात्मिक ठिकाण ध्यानासाठी, पारायणासाठी अगदी योग्य अशी जागा म्हणावी लागेल. सुखद असा थंडावा, शांत वातावरण, डोंगरावरून येणाऱ्या वाऱ्याच्या लाटा पवना नदीच्या पाण्यालाही भरभरून आनंद देतात. आपण कल्पना करतो एक आणि प्रत्यक्षात असतं ते अतिशय वेगळं देखणं. असा अनुभव हे रत्नागिरीजात्मक मंदिर गणपती बघताना येतो. मंदिराची व्यवस्था पाहणारे श्री एकनाथ घारे यांनी केलेला पाहुणचार तर लक्षात राहण्यासारखाच आहे. चहा, कॉफी, कोल्ड्रिंक नको नको म्हणताना त्यांनी येताना परत आग्रहाने हाक मारली आणि त्यांच्या सौंना काळा चहा बनवा असं सांगितलं. इथे सुद्धा आधी मनाने काळ्या चहाची कल्पना करून ठेवलेली आणि समोर कपात आलेला अमृततुल्य असे पेय म्हणजे आनंदाची पर्वणीच होती. आटपाट फार्म हाऊस पाहणे, रत्नागिरीजात्मक गणपतीचे दर्शन ही आजच्या दिवसभरातील आनंद, समाधान दिलेल्या मेंदूतील साठवणीत जाऊन बसलेली आठवण आहे. श्री व सौ करंदीकर आणि स्वाती देव यांच्या आटपाट या फार्म हाऊसचा आनंद आपणही घेणे. त्यांना खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. चारोळी. आभाळ दाटुनी अंधारून आले, आभाळ दाटुनी अंधारून आले, झुळकी मागे वाराही आला. आभाळ दाटुनी अंधारून आले, झुळकी मागे वाराही आला. तापल्या धरेवर थेंब स्थिरावून, तापल्या धरेवर थेंब स्थिरावून, मृदगंध पसरला दरवळला. आभाळ दाटुनी अंधारून आले,
झुळुकी मागे वाराही आला, तापल्या धरेवर थेंब स्थिरावून, मृदगंध पसरला दरवळला. प्राजक्त. धन्यवाद.